झी 24 तासनं उघड केलेल्या पुण्यातल्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीने उर्वरित कागदपत्र सादर करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे 2 दिवसांची मुदत मागितली आहे। दरम्यान पुणे पोलिसांनी महसूल विभागासोबतच आता बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाकडूनही सर्व दस्तऐवज मागवलेत। मुंढवा जमिनीचे मूळ वतनदारांच्या इतर काही वारसदारांनीही आज आपल्याकडील कागदपत्र आर्थिक गुन्हे शाखेमध्ये आणून दिलेली आहेत। शीतल तेजवानी जे 1994 सालच्या शासन आदेशाद्वारे ही जमीन विक्री केल्याचा दावा करते आहे, ते डॉक्युमेंट्स पुणे पोलिसांच्या हाती पडल्यानंतरच खऱ्या अर्थानं या केसचा तपास पुढे सरकणार आहे। अधिक माहितीसाठी जाऊया थेट आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहे। चंद्रकांत, 2 दिवसांची मुदत मागितलेली आहे शीतल तेजवानीनं, आता मुदत दिली जाणार का हा प्रश्न आहे, कारण आतापर्यंत तिला अनेक वेळा मुदत दिली जाते, तिला VIP ट्रीटमेंट दिली जाते, आता पुन्हा मुदत मागितली आहे। मला असं वाटतं शीतल तेजवानी या प्रकरणामध्ये टाळाटाळ करताना दिसते, सगळं क्लिअर कट। आजही तिला तपासाला बोलवलं होतं पण ती आली नाही। मी आता 5 वाजून गेले, मी 6 नंतर तसंही येणार नाही किंवा बोलवता येत नाही, कारण सूर्यास्त मावळाच्या आधी महिला आरोपीला तपासाला बोलवता येत नाही, हा नियम आहे त्यातलं। त्यामुळं आजही ती आलेली नाही। आता उद्या तर रविवार आहे, त्यामुळे सोमवारी येते का याचीच पोलीस वाट बघतायत, नाहीतर मग पुढची प्रोसिजर पोलीस करतीलच। पण आता ती ज्या डॉक्युमेंटचे ती आधारे दावा करते, पोलिसांनी 2दा त्या डॉक्युमेंटची मागणी केली, तुम्ही कशाच्या आधारे जमीन विकली ते सांगतात की 1954 सालचा एक GR आहे, त्यानुसार मी सगळे पॉवर घेतली नाही, खरेदी खत केलेले सांगते, पण देत नाही। म्हणजेच काहीतरी दाल में कुछ काला आहे, ते टाळटाळ करते का। त्यामुळे पुणे पोलीस बाकीचे इतर जे बॉटनिकल गार्डन होतो ज्यांच्याकडे मूळ ताबा आहे जमिनीचा त्यांच्याकडनं डॉक्युमेंट मागितलेत। नंतर महसूल विभागाने, कारण ही केस शीतल हायकोर्टापर्यंत लढलेली महसूल विभागाच्या विरोधात। अगदी चंद्रकांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे शीतल तेजवानी या सगळ्या प्रकरणामध्ये टाळाटाळ करते, दिवस काढण्याचा प्रयत्न करते, अशीच परिस्थिती निर्माण झाली। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।